युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। अजित पवार जिवंत आहे। अजित पवार जिवंत आहे। अजित पवार देवगिरीच्या बंगल्यावर आहे। अजित पवार जिवंत आहे। अजित पवार देवगिरीच्या बंगल्यावर आहे। अजित दादा विमानातून वाचले। जो 6वा व्यक्ती ज्याने उडी मारली तो अजित दादा होय। हा व्हिडिओ पूर्ण बघा। खरंच जिवंत आहे का अजित दादा? खरंच विमानात उडी मारली का अजित दादा ना? खरंच दिल्लीच्या बंगल्यावर या देवगिरीच्या बंगल्यावर अजित दादा आहे का? हा व्हिडिओ पूर्ण बघा। खरंच अजित दादा मरण पावले का जिवंत आहे? काय आहे काय नाही याच्या मागच्या सत्यता काय आहे काय नाही आपल्या चॅनल वरती बघूया। नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माहित आहे सोशल मीडियावर अफवा होऊन राहिल्या, व्हायरल होऊन राहिले, कमेंट व्हायरल होऊन राहिलेले आहे, व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले आहे। अजित दादाचे जुने व्हिडिओ हे नवीन पद्धतीने व्हायरल होऊन राहिलेले आहे आणि त्या माध्यमातून लोक कमेंट करून राहिलेले आहे, म्हणून राहिलेले आहे की अजित पवार जिवंत आहे। अजित पवारला लपून ठेवलाय। अजित पवारनं विमानातून उडी मारलेली आहे आणि सगळा डाक बोट सगळा नजरा शरद पवार वळलेले आहे आणि सांगितलं आहे सोशल मीडियावर की शरद पवारने अजित पवारला देवगिरीच्या बंगल्यावर किंवा बाहेर देशामध्ये पाठवलेला आहे। अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला आहे। खरंच अजित दादा जिवंत आहे का की नाही ह्या स्पष्टीकरण आणि आपल्या ह्या संक्षिप्त स्वरूपात आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला अजित पवारचं नेमकं काय घात झाला की नाही हा तुम्हाला मिळून जाईल की अजित दादाचा घात कोण्या पद्धती झाला, काय झाला की नाही झाला, घात कोणी केला की नाही केला, की अजित दादा जिवंत आहे की अजित पवार विमानातून अजित पवारने जे 6वा व्यक्ती उडी मारणारा होता तो अजित पवार होय, काय आहे हे सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तुम्हाला माहितच असेल अजित दादाचा घात 28 जानेवारी 2026 मध्ये झाला। 28 जानेवारीला झाला आणि विमानातून उडी मारणारा जो व्यक्ती आहे अजित पवार आहे असे लोक सोशल मीडियावर सांगून राहिले आहे आणि असं पण नोंद आहे की अजित पवार जिवंत आहे। अजित पवार बंगल्यामध्ये आहे। अजित पवार दिल्लीच्या बंगल्यामध्ये आहे। अजित पवार देवगिरीच्या बंगल्यामध्ये आहे अशी पण नोंद आहे। असे बोलून राहिले लोक, असे सांगून राहिले, पण सीआयडी महाराष्ट्रातली सीआयडी चौकशी करून राहिली, तपास करून राहिली आणि कर्नाटक सरकारने झिरो याच्यामध्ये FIR नोंदवलेली आहे। ते पण तपास करून राहिले, पण त्यांच्या माध्यमातून काहीही निगडीत आणि चौकशीच्या माध्यमातून काही असं काही मिळालं नाही। तरी सोशल मीडियावर अफवा काय आहे? खरंच अजित पवार जिवंत आहे का नाही आहे? खरंच अजित पवारला खरंच दाबून ठेवलेला आहे का? खरंच अजित पवारला बाहेर देशात पाठवले असेल का शरद पवारनं? खरंच देवगिरीच्या त्यांच्या घरीमध्ये अजित पवार असेल का? काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। कारण अजित पवार जिवंत असण्याची सोशल मीडियावर ग्वाही आहे, कमेंट आहे, व्हिडिओ आहे। त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल करून नवे व्हिडिओ पद्धतीने त्यांनी बनवलेले आहे आणि सोशल मीडियावर सगळं अफवा आहे। सीबीआय सीआयडी चौकशी करत असतानाही अजित पवार जिवंत आहे अशा पद्धतीने सांगत आहे लोक। त्यांचे कमेंट, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे। खरंच अजित पवार जिवंत आहे का? अजित पवार जिवंत आहे तर कुठं आहे? आतापर्यंत आले का नाही? 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले तर अजित दादा आले का नाही? ज्यांचं जिवंत आहे तो कुठं असणार, काय असणार? खरंच शरद पवारनं लपून ठेवलं असेल का अजित दादाला? कुठं लपून ठेवलं असेल? की अजित पवारला कधी कोणी ब्लॅकमेल केलं असेल, कोणी पकडलं असेल, कोणी बांधून ठेवलं असेल? अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे। कारण अजित दादा जिवंत नाही हे ठोस सबूत अगोदर आपल्याला मिळालेला आहे, पण सोशल मीडियावर अशी अफवा आहे। खरंच असेल का अजित दादा जिवंत? खरंच देशाच्या बाहेर पाठवलं असेल का शरद पवारने अजित दादाला? खरं अजित पवार जिवंत असेल तर देवगिरीच्या बंगल्यामध्ये अजित पवार जिवंत असेल का? त्याने ठेवलं असेल का? काय वाटते? सोशल मीडिया एवढं व्हायरल आहे मी सांगू शकत नाही। खरंच अजित पवार जिवंत आहे तर सीबीआय सीआयडी चौकशी करून राहिले, मग त्यांना आढळले का नाही? कारण हे सगळं अफवा आहे, दुसरं काहीच नाही माझ्या मित्रांनो। कारण कसं आहे आपल्याला थंबल आणि व्हिडिओ आणि युट्यूबवर दिसतात, त्या कारणामुळे हे व्हिडिओ व्हायरल होतात आणि ह्या कारणामुळे आपण अचंबित पडतो। पण खरंच सोशल मीडिया ह्या ज्या व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले खरे आहे का? खरंच अजित पवार जिवंत आहे तर मग अजित पवार जिवंत आहे तर मग कुठे आहे अजित पवार? का मारलं असेल अजित पवारला? का त्यांचा गेम केला असेल असं पण एक सिद्ध होऊ शकते ना। कारण अजितदादाचा गेम करून सतत 3 महिने होऊन राहिले। गेम करणारा कोण असणार?
जिवंत आहे तर कुठं आहे? अजितदादा घात झाला की अपघात झाला? घात करणारा कोण असेल? अपघात करणारा कोण असेल? अपघात असा झाला की कसा झाला? हे सगळ्या गोष्टी सिद्ध करणं गरजेचे आहे आणि जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की अजित पवार जिवंत आहे की नाही आहे, का अफवा आहे की खोटी अफवा आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलाय सोशल मीडियावर, आपल्या युट्यूबवर. त्या कारणामुळे सगळ्या माझ्या प्रेक्षकांना, सबस्क्रायबरांना आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना माझं एकच म्हणणं आहे, जे अजित पवार प्रेमी आहे, त्यांचे पक्षातील लोक आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे, अजितदादा खरंच जिवंत आहे तर आले का नाही आतापर्यंत? कुठं आहे ते, काय आहे याचा शोध का लागला नाही? कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातली सीबीआय CID हे चौकशी करून राहिलेले आहे, त्यांना कुठलाही गोष्ट सापडली नाही अजितदादा जिवंत असण्याची. तर मग आपण कसं म्हणू शकतो की अजित पवार जिवंत आहे? हे फक्त सोशल मीडिया भ्रमित करण्याचं कारस्थान चालू आहे. त्या कारणामुळे तुम्हाला एकच सांगतो की अजित पवार जिवंत नाही, अजित पवारचा घात केलाय. पण अजित पवार जिवंत नाही, अजित पवारचा घात केला, मग घात कोणी केला असेल, काय केला असेल याची पण विचार खंत मनात निर्माण होते. पण याचे अजून प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही या महाराष्ट्रातल्या जनतेला. आणि घात कोणा केला असेल, अजितदादाला कोण मारला असेल, अजितदादाचा गेम कोणा केला असेल, अजूनही प्रत्यक्षित माहित पडलं नाही. का अजितदादाचा घात करणारा माहित पडणार नाही, घात कोणी केला हे पण माहित पडणार नाही. का अजितदादा खरंच जिवंत आहे की अजितदादा कुठं आहे? का देवगिरीच्या बंगल्यावर अजितदादा आहे की बाहेर देशामध्ये अजित पवारला पाठवलं? असे प्रश्न निर्माण होणार म्हणजे होणार आणि सोशल मीडियावर हे प्रश्न व्हायरल होणार म्हणजे व्हायरल होणार. कारण ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नाही आहे आणि अजित पवार जिवंत नाही आहे हे आजोळी विनंती करतो. कारण हा अफवा, अशा कमेंटला, अशा व्हिडिओला तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका. कारण अजित पवारचे जुने व्हिडिओ नव्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करून, नव्या पद्धतीने दाखवून हे सांगत आहे की हे अजित पवारचा व्हिडिओ आहे, अजित पवार जिवंत आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ हे व्हायरल होऊन राहिलेला आहे. त्या कारणामुळे कोणीही अशा व्हिडिओ लक्ष देऊ नका, जेणेकरून तुम्हाला दुःख वाटेल. कळलं का? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करून सांगा खरंच अजित पवार जिवंत आहे का आणि अजित पवारचा घात कोण केला असेल? अजित पवार जिवंत नसेल तर अजित पवारचा घात केला असेल तर अजित पवारचा घात कोण केला असेल? नक्की कमेंट करून सांगा.